KG1 KG नर्सरीचं जे मुलीचं आहे तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी किंडर गार्डन नर्सरी KG1 KG2 ह्या शाळा चालू आहेत. याची कुठेतरी नोंद झाली पाहिजे, याचा एकंदरीत माहिती शासनाकडे जमा असली पाहिजे. याच्याकरता आपण म्हणणार आहोत की हा सर्व डाटा शासनाने जमा करावा. त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा एकीकडे ओस पडत चालल्या आहे. आपण शालेय शिक्षण हे खाता आपल्याकडे आहे. कशा पद्धतीचा भरभराट करण्यासाठी काही निर्णय घेणार का? अनेक ठिकाणी अनेक चांगल्या शाळा देखील त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्या चांगल्या शाळांची दखल घेऊन इतर शाळा त्या पद्धतीच्या कशा करता येईल याच्याकरता एक नवीन पॉलिसी तयार करा. भाऊ बीड प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी सिनेतारकांवर जी टीका केली आहे त्यावर प्राजक्ता माळींनी म्हटलं आहे की सिनेतारकांना आता राजकारणी टार्गेट करायला लागले. काय सांगायला? नाही, मान्य धस साहेबांनी केलेला आरोप हा त्यांचा वैयक्तिक राहू शकतो. याच्यामध्ये जे काही आरोपी असतील किंवा कुणी काही केलं असेल ह्या संदर्भात चौकशीचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सखोल चौकशी सुरू आहे. मागील जिल्हाधिकारी यांनी वर्ध्यामध्ये वाचन संस्कृतीसाठी लायब्ररीची स्थापना करण्याचा एक निर्णय घेतला होता, पण अजूनपर्यंत तो शालेय विषयामध्ये तो त्याचा मान्य तो पुढे आलेला नाही आहे. नाही, अनेक ठिकाणी आपण डिजिटल लायब्ररी आणि अभ्यासिका ह्या सुरू केलेल्या आहे. येणाऱ्या काळात ज्या ज्या ठिकाणी नागरिकांकडून मागणी राहील त्या ठिकाणी देखील आपण ग्रंथालय सुरू करू. वाघोली प्रकरणात काय दखल घेतली? वाघोली प्रकरणाची विस्तृत माहिती आज मी मागविलेली आहे. आज रविवार असल्यामुळे उद्या डिटेल येतील, आपण त्याच्यावर योग्य कारवाई करू. धन्यवाद. थँक्यू.